Hello, friends. Periodic table, the topic actually. Under that, periodic trends or periodicity means in a periodic table, what is the trend? So, we have decided to study the trends, various properties and trends of those properties in a periodic table. ओके प्रत्येक एलिमेंटचे सेपरेट अभ्यास करायची गरज नाही. मग काय करायचं तर टॉप टू बॉटम इन अ ग्रुप काय ट्रेंड आहे एखाद्या प्रॉपर्टीचा आणि लेफ्ट टू राईट इन अ पिरियड तो कळला की पिरियडिक टेबलमधल्या एकूण सर्वांचाच अंदाज येतो. अंडर दॅट नाव वी आर गोइंग टू कन्सिडर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर पहिला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय ते समजून घ्या. एक एक्झाम्पल सोपं घेतो. समजा HCl असं लिहितो डायग्रामॅटिक पद्धतीने. HCl ओके, हा हायड्रोजन हा क्लोरीन. 1 इलेक्ट्रॉन ईच इज मेड अवेलेबल बाय ईच ॲटम, नाही का. प्रत्येकाचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, एक क्लोरीनचा, नाही का. 17th इलेक्ट्रॉन क्लोरीनचा. अँड दॅट इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन. एक एक्झाम्पल घेऊया. पण हायड्रोजनची साईज आणि न्यूक्लियसमधला प्रोटॉन म्हणजे 1 प्रोटॉन, त्याची साईज आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियसमधले प्रोटॉन्स, या सगळ्या गोष्टीवरून काय होतं, ऑल्दो द इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड, इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड, बट द इलेक्ट्रॉन पेअर इज नॉट इक्वली शेअर्ड. आता या केसमध्ये काय होतं, का बरं असं होणार, तर याच्या न्यूक्लियसची द टेंडन्सी, द कॅपॅसिटी, द पॉवर ऑफ द न्यूक्लियस ऑफ क्लोरीन शेअरिंग जरी झालं, दोघांनी एक कॉन्ट्रीब्युशन 50-50 आहे, याचा एक इलेक्ट्रॉन त्याचा एक इलेक्ट्रॉन, अँड द इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर्ड बिटवीन द 2 ॲटम्स. एक्झाम्पल HCl घेतलं आहे. कुठलाही कार्बन हायड्रोजन बॉन्ड असेल, HF बॉन्ड असेल, कुठलेही जे कोव्हॅलेंट बॉन्ड असतील ते सगळ्यांना हे लागू आहे. आपण एक HCl एक्झाम्पल घेऊन जाऊया. तर शेअरिंग झालं असं दाखवतो शेअर्ड पेअर आपण. इलेक्ट्रॉन पेअर इज नॉट इक्वली शेअर्ड, म्हणजे कारण का बरं, तर 2 ॲटम्स यांच्यामध्ये शेअरिंग झालं आहे. कॉन्ट्रीब्युशन जरी इक्वल असलं 50-50, प्रत्येकाचा एक इलेक्ट्रॉन, तरी त्याची साईज आणि त्याचं न्यूक्लियसमुळं त्या ओव्हरऑल इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे होल्ड, अट्रॅक्शन शेअर्ड पेअरवरती क्लोरीनचं आणि हायड्रोजनचं, हायड्रोजनच्या न्यूक्लियस आणि क्लोरीनच्या न्यूक्लियसचं इक्वल असणार नाही. शेअरिंग झालं आहे, डोनेशन गेनिंग झालेलं नाही, एवढा डिफरन्स नाही आहे. ओके, पण शेअरिंग इक्वल असणार नाही. इलेक्ट्रॉन पेअर इज नॉट इक्वली शेअर्ड. It gets slightly shifted. मग तो कुठल्या साईडला त्या एलिमेंटची शेअर्ड पेअर आपल्याकडे पुल करण्याची टेंडन्सी काय आहे, कॅपॅसिटी किती आहे, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे आणखी पुस्तकी डेफिनेशन आहेच ती, ठीक आहे, पण समजून घेण्याची डेफिनेशन. तर कॅपॅसिटी, टेंडन्सी, okay, of an element to pull the हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन झालेलं असेल तिथं, शेअर्ड पेअर बिटवीन 2 डिफरंट ॲटम्स असेल तिथं लागू करायची आहे. कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू पुल द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ. ती प्रत्येकाची काहीतरी कॅपॅसिटी आहे ना. द कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू पुल द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ, दॅट कॅपॅसिटी इज कॉल्ड इट्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याची ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग ते फॉर्म्युल्याप्रमाणे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू काढतात, पण काही एलिमेंटची आपल्याला सवय होणार आहे. फॉर्म्युला वापरून काढायची आपल्याला गरज नाही. 11th 12th MCQs नीट वगैरे जे आहे ते व्यवस्थित करायचं, जे नाही ते नाही म्हणून सांगायचं. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे त्या एलिमेंटची टू पुल द शेअर्ड पेअर मोर टुवर्ड्स इटसेल्फ. आता आपण तुलना करूया ना. मला सांगा तुम्ही, HCl मॉलिक्यूल पण पोलर आहे, स्लाईड शिफ्टिंग असं पण माहिती आहे आम्हाला. डेल्टा निगेटिव्ह चार्ज, कारण शेअरिंग असलं तरी जरा शेअरिंग क्लोरीनच्या एरियात जरा जास्त, म्हणून पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. HCl पण पोलर आहे आणि HF पण पोलर आहे, कारण का इकडं पण तसंच आहे, शेअरिंग बिटवीन 2 डिफरंट ॲटम्स. मग कॅपॅसिटी टू पुल द शेअर्ड पेअर मोर टुवर्ड्स इटसेल्फ, म्हणजेच आता आपण एवढं सगळं न म्हणता काय म्हणायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी.
इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन हे वेगळं आहे. आता आमच्या लक्षात येईल की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, आता मग इथून पुढे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असं पूर्ण असं लिहिलं तरी चालेल किंवा EN कॅपिटल असं लिहिलं तरी चालेल. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज मोर दॅन दॅट ऑफ क्लोरीन. आता कारण आपल्याला कळेल. आता पिरियडिक टेबलमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यामध्ये हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट फ्लोरीन आहे. ती जी काही फॉर्म्युल्याप्रमाणे काढतो ते 4.0 आहे. काही एलिमेंटचे व्हॅल्यूज पुन्हा पुन्हा कानावर पडतात, ते लक्षात राहतात. ठीक आहे. फ्लोरीन 4.0 इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्लोरीनची 4.0 आहे. ऑक्सिजनची 3.5 आहे. क्लोरीनची 3च्या जवळपास आहे. कार्बनची 2.5 आहे. हायड्रोजनची 2.1 आहे. एवढं सुरुवातीला माहीत असेल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तर आणि मग एखाद्या 1-2-4 वाढतात पुढं तेवढे पुरतात व्हॅल्यूज ॲक्च्युली, आणि ते पुन्हा चर्चा झाल्यामुळे लक्षात राहतात. हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन आहे. फ्लोरीनपेक्षा इलेक्ट्रोनेगेटिव्ह जास्त कोणच नाही. ओके. आणि त्यामुळं हायड्रोजनची 2.1 आणि 2.1 आणि 3.5 इथे डिफरन्स बघा. मग 2.1 आणि 3.5 डिफरन्स बघा. मग त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. आणि इथं पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे 2.1 आणि 4.0. इथं पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स तो तुम्ही काढू शकता. 3.5 - 2.1 4 - 2.1 लक्षात आलं का. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स पडा. मग जिकडं मोर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय कळलं की आता जसं HCl आहे तसंच हायड्रोजन आणि फ्लोरीन नाही का, शेअर्ड पेअर. तर फ्लोरीनची टू पुल द शेअर्ड पेअर टुवर्ड्स इटसेल्फ कपॅसिटी जास्त आहे. आता त्याची कपॅसिटी जास्त का आहे तर फ्लोरीनची ॲटॉमिक नंबर 9 आहे. क्लोरीनचं 17 आहे. म्हणजे न्यूक्लियसमध्ये 17 प्रोटॉन जरी असले तरी शेल नंबर 3 आहे ना. आणि याच्या न्यूक्लियसमध्ये 9 प्रोटॉन जरी असले तर शेल नंबर 2 आहे ना, आउटरमोस्ट शेल. मध्ये पोलिसाचं एक उदाहरण दिलं होतं बघा. प्रिव्हियस लेक्चर्स बघितले असतील तरच हे पुढचे लेक्चर्स एकदम सोपे इंटरेस्टिंग जातात. काहीच नाही ऐकलं की समजणार. आणि त्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज फ्लोरीनचा जास्त आहे क्लोरीनपेक्षा. आणि त्यामुळं शेअर्ड पेअर एक हायड्रोजन कॉमन घेतला एक्झाम्पल म्हणून तर HF मॉलिक्यूल आणि HCl मॉलिक्यूल असेल तर टू पुल द शेअर्ड पेअर मोर टुवर्ड्स इटसेल्फ द कपॅसिटी ऑफ फ्लोरीन इज मोर दॅन क्लोरीन. म्हणजेच इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज मोर दॅन क्लोरीन. आणि व्हॅल्यू पण माहिती आहे मला आता. ओके. क्लोरीन 3.0 त्याच्या आसपास 2.9 वगैरे असं त्याच्या जरा पुढं. तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असेल तर स्लाईड शिफ्टिंग जास्त. हा मुद्दा आहेच मोर पोल म्हणून. हा मोर पोलार त्याचा परिणाम पण दिसतो की हा मोर पोलार HF, कारण स्लाईड शिफ्टिंग त्याचं जास्त होणार. आणि म्हणून तर HF हा लिक्विड आहे नॉर्मल कंडिशन्समध्ये आणि HCl हा गॅस आहे. ठीक आहे. पोलर असल्यामुळं वेन डिझॉल्ड इन वॉटर तो सॉल्युबल होतो, त्यामुळे H+Cl- आयन्स होतात. हे बरोबर आहे. त्यामुळं पोलर आहे त्याचे काहीतरी उपयोग होतो. पोलर असल्यामुळेच तर हा गॅस पाण्यामध्ये डिझॉल्व केला की फ्री आयन्स मिळतात. हेट्रोलायटिक ब्रेकिंग होतं. शेड पेअर क्लोरीनकडे जाते. क्लोरीनकडेच का जाते बरं. शेड पेअर HCl पाण्यामध्ये डिझॉल्व केला की नेहमीचे लोन पेअर आहेत 3 लोन पेअर असे प्रत्येक वेळेला आपण दाखवत नाही. शेड पेअर हेट्रोलायटिक ब्रेकिंग होतात आणि आपला इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा दोन्ही इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे का. आणि क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन हायड्रोजन. आणि मग आयन्स तयार होतात. मग असं हेट्रोलायटिक ब्रेकिंग जरी क्लोरीनचं काय झालं ह्याने सॉल्व्हेशन होतं म्हणून ॲक्वस लिहायची पद्धत आहे. ओके. असं आयन्स H+ आणि Cl- आयन्स असं का झालं. पाण्यात डिझॉल्व केल्यानंतर हेट्रोलायटिक ब्रेकिंग का झालं. HCl इज पोलार. पण HCl पोलार असं तर फक्त HCl जेव्हा असतो तेव्हा तो गॅसेस असतो रुटीन कंडिशनला. पण HF मात्र लिक्विड असतो. का बरं तर तिथं पोलॅरिटी जास्त आहे. पोलॅरिटी का जास्त आहे तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज मोर. आणि त्यामुळे काय झालं HFमधले इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स मोर आहे ॲज कम्पेअर टू HCl. आणि त्यामुळे हे लिक्विड आहे. तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी टर्मिनॉलॉजीचा वापर कसा होतो तसंच ते आपल्याला HF थोडंसं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा उपयोग त्या अँगलनी पहिला कवर करूया. आणि आता मागचे लेक्चर्स बघितले असतील तर लक्षात येण्यासारखं म्हणून मी पटपट सांगण्याचा प्रयत्न करतो. तुलनात्मक पूर्वी जसं सांगायचं त्या तुलनेमध्ये. आता हे H2O व्ही शेप असतो तसा ऑक्सिजनच्या खालीच सल्फर आहे ना ओके 16
ॲटॉमिक नंबर हा त्याचा 8, याचा 16. ओके, ग्रुप 16. ऑक्सिजनच्या खाली सल्फर आहे, म्हणजे 2 लोन पेअर्स आणि 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स. तसंच H2S पण तयार होतो. मग मोलार मासचा विचार केला तर खरं म्हणजे याचं जास्त पाहिजे होतं, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. पण आपल्या रुटीन कंडिशन्सला 298 केल्विन, 1 ॲटमॉस्फिअर. H2S गॅस आहे आणि हा लिक्विड आहे. हायड्रोजन बॉन्डिंग फॅक्टर आपण पूर्वी बघितला आहे कधीतरी. म्हणजेच काय, तर ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन इज मोर दॅन हायड्रोजन. तसं सल्फरची पण आहे. सल्फर पण 3.0 सल्फरची, त्याच्यापेक्षा कमी आहे पण त्याच्या आसपास 3.0. पण सल्फरची साईज क्लोरीन राऊंड फिगरमध्ये लिहिल्यामुळे सेम वाटतं, सेम नाही आहेत. हा जरा जास्त आहे आणि हा कमी आहे, म्हणजे हा 3.12 वगैरे असेल, हा 2.9 वगैरे असेल. असू दे, मुद्दा काय, वॉटर आणि H2S, ऑक्सिजनच्या खाली सल्फर, आउटरमोस्ट सेंट्रल एलिमेंट. त्याचे कारण का, OH बॉन्ड पोलॅरिटी जास्त आहे. का जास्त आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे, नाही का. हा 3.5 आणि हा 2.1 आणि हा 3 आणि हा 2.1. त्यामुळं इथं स्लाईड शिफ्टिंग जरा जास्त आहे, म्हणजे हा जास्त पोलार, आणि त्यामुळं इथं डायपोल इंटरॅक्शन जास्त पोलार असल्यामुळं डायपोल इंटरॅक्शन मोर. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणलं त्याला आपण इथं. त्यामुळं हायड्रोजन बॉन्डिंग बघा, हायड्रोजन बॉन्डिंग सेपरेट सांगितलेलं आहे, ते त्याची उगम इथंच आहे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टर्मिनॉलॉजी पहिला त्याचा अंदाज घेणे, काही एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहीत असणे, आणि सोपे एक्झाम्पल्सवरून त्याचं ॲप्लिकेशन पहिला आपल्या लेवलला रुटीन पहिला सुरुवात करताना समजून घेणे. जे की HCF आणि HCl गॅस असतो आणि HF लिक्विड असतो. तर असं का, म्हणजे त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इथे जास्त आहेत. ते एवढे जास्त आहेत की थ्रू हायड्रोजन असल्यामुळे त्याला आम्ही हायड्रोजन बॉन्डिंग नाव दिलं आहे. शेवटी ते काय आहेत, डायपोल इंटरॅक्शनच आहेत ना. डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, दुसऱ्या मॉलिक्युलचा डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, समजलं ना, नाही का. हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह, आणि याच्यात अट्रॅक्शन. तर ते काय म्हणतो आपण त्याला, डायपोल इंटरॅक्शन, नाही का. हे डायपोल, मग डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह, डायपोल इंटरॅक्शन्स. म्हणजेच त्याला जनरल भाषेमध्ये आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. तर हे सगळा हा जो अभ्यास आहे तो इथं HCl एक एक्झाम्पलमधून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सांगायची होती, मग अशी चर्चा केली. मग ट्रेंड पटकन सांगण्यासारखं आहे, कारण आधीचे ट्रेंड्स आपण ॲटॉमिक साईज आणि IE बघितलेलं असल्यामुळं याचं पटकन सांगता येतं. म्हणजे तुम्ही आधीचे लेक्चर्स बघितलेले आहेत हे गृहीत धरतो आणि बघायला पाहिजे, त्याशिवाय या लेक्चरकडे यायचं नाही. तर HF लिक्विड आहे, तर HCl गॅसेस का असतो, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज मोर दॅन दॅट ऑफ क्लोरीन. मग फ्लोरीनचे काय जास्त आहे ते त्याचं कारण थोडक्यात सांगितलं. जरी प्रोटॉन जास्त असले, कमी असले, क्लोरीनचे 17, म्हणजे न्यूक्लिअर चार्ज कमी असला तरी साईज कमी असल्यामुळं ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन जास्त आहे, म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज मोर दॅन क्लोरीन. पण क्लोरीनची आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काहीतरी, म्हणजे तो पोलर आहे, पण तो HCl एवढा पोलर नाही, स्लाईड शिफ्टिंग तेवढं नाही, त्याचा परिणाम दिसतो. हा लिक्विड, हा गॅस. तसंच H2Oचं, पण HCl पोलर आहे, म्हणून तर HCl पाण्यात डिझॉल्व केला की हेट्रोलायटिकली ब्रेक होतो, गिविंग H+ and Cl- ते पण बघितलं, म्हणजे पोलर आहे तो. पण पण जेव्हा HCl फक्त असतो तेव्हा तो गॅशियस असतो आत्ताच्या कंडिशनला. व्हेरी हाय प्रेशर, व्हेरी लो टेम्परेचरला लिक्विड होईल ते ठीक आहे. तसंच वॉटरचं एक्झाम्पल घेतलं आपण. H2O आत्ताच्या कंडिशनला लिक्विड असतो आणि H2S गॅस असतो. एवढा का फरक, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, एक H2O, दुसरा H2O, तिसरा H2O यांच्यामध्ये जास्त आहे. का आहे, तर OH बॉन्ड इज मोर पोलार. तो का जास्त मोर पोलार आहे, तर ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आपण H2Sची तुलना करतो आहे, दॅन सल्फर. आणि थ्रू हायड्रोजन असल्यामुळं तो जो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजेच तिथं जे OH बॉन्ड डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह असे शेजारी त्यांच्यामध्ये जो डायपोल इंटरॅक्शन आहे, त्याला आपण स्पेशल नाव हायड्रोजन बॉन्डिंग दिलं होतं. त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग दिलं होतं, कुठं तर लिहिलं आहे हायड्रोजन बॉन्डिंग. तर हे जर लक्षात आलं तर आता हे फास्ट कव्हर करतो. टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, जे पहिल्यापासून सांगितले आता रिपीट करत नाही, एक फास्ट फक्त बोलून ठेवतो. टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस बट ईच टाईम न्यू शेल इज ॲडेड. त्यामुळे काय झालं,
इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. हे मागच्या लेक्चरमध्ये झालं त्यामुळं फास्ट फक्त एकदा बोलून टाकलं. आणि ॲटॉमिक साईज वाढतो म्हणजेच शेअरिंग जे होणार असेल, ॲटॉमिक साईज वाढला, याच्यापेक्षा याचा वाढला, याच्यापेक्षा याचा वाढला, आणि इकडं समजा एक कॉमन कोणतरी ॲटम पकडा, तर शेअर्ड पेअर त्या न्यूक्लियसपासून लांब असणार ना. त्यामुळे टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, टॉप टू बॉटम इन अ ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. आणि त्याचं एक्झाम्पल इथं आपल्या लक्षात आलं आहे. पुन्हा एक बघा, फ्लोरीनपेक्षा क्लोरीनचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे आणि त्याचे परिणाम पण दिसले आम्हाला. HF मॉलिक्युल आणि HCl मॉलिक्युल अशी तुलना केली तर फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळं तो HF मॉलिक्युलमध्ये मोर पोलार, आणि त्याचा परिणाम दिसला आम्हाला. नॉर्मल कंडिशन्सला तो लिक्विड आहे. HCl पोलर आहे पण HF एवढा पोलार नाही आहे. याचा अर्थ क्लोरीन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर क्लोरीन इज, तर टॉप टू बॉटम इन अ ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. तसं लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, हे आम्हाला कळलं आहे. मेटॅलिक प्रॉपर्टी कळली, आयनायझेशन एन्थाल्पी कळली, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला लागू करायला काही हरकत नाही की लेफ्ट टू राईट काय होत असतं की ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. त्यामुळं आता सोडियमचा कोव्हॅलंट बॉन्ड होत नसतो, आपण थिओरिटिकली पहिला मांडणी करतो एकूण ओव्हरऑल पिरियडिक टेबलसाठी. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शेल नंबर रिमेनिंग द सेम, ॲटॉमिक नंबर न्यूक्लिअर चार्ज वाढतो एक एकनी, पण शेल नंबर समजा हा पिरियड थर्ड घेतलेला आहे आपण, तर शेल नंबर 3 आणि ॲटॉमिक नंबर एक एकनी वाढतो आहे, म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढतो, ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो. ॲटॉमिक साईज डिक्रीज झाला तर शेअर्ड पेअर न्यूक्लियसपासून जवळ 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 जवळ, याच्यापेक्षा इथं, याच्यापेक्षा इथं, याच्यापेक्षा इथं, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. हे कळतं आहे का बघा. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार फॉस्फरसपेक्षा, समजलं का. का बरं, तर लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली, समजा हा कोणतरी कॉमन आहे आणि इथं हा क्लोरीन आहे नाही का, आणि त्याच्याऐवजी इथं समजा की हा फॉस्फरस आहे, तर क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणजे ही शेड पेअर तो आपल्याकडे जास्त ओढणार. ओके, शेड पेअर जास्त ओढणार, पोलॅरिटी जास्त असेल. तर लेफ्ट टू राईट इन अ पिरियड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो, हे कळलं ना. ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो याचा अर्थ शेड पेअर मोर क्लोजर टू दॅट न्यूक्लियस. याच्यापेक्षा याची ॲटॉमिक साईज कमी आहे, याचा अर्थ याची शेड पेअर विल बी क्लोजर टू द न्यूक्लियस, आणि त्यामुळे अट्रॅक्टिव्ह पॉवर ऑन द शेड पेअर विल बी मोर. त्यामुळं लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. टॉप टू बॉटम इन अ ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. हे आपल्याला आधीच्या लेक्चर्सवरून लगेच कळायला पाहिजे, आणि ते समजून घेण्यासाठी HCl HF, H2O आणि H2S असं एक्झाम्पल्स आपण घेतले. तर हा मुद्दा इथं क्लिअर व्हायला हरकत नाही असं माझं मत आहे. आणि आणखी एक प्रॉपर्टी बघूया. येस, पिरियडिसिटी, पिरियडिक ट्रेंड्स आपण बघतो आहे. आणखी एक प्रॉपर्टी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणतात. सध्या अलीकडे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी अशी टर्मिनॉलॉजी वापरतात. एन्थाल्पीसाठी थर्मोडायनॅमिक्स टॉपिक झाल्यानंतर सवय होईल. म्हणजे एनर्जी, आता इथं एनर्जी इव्हॉल्ड अशा असणार आहे. एनर्जी इव्हॉल्ड आर ॲब्सॉर्ब, एन्थाल्पी चेंज थर्मोडायनॅमिक्समध्ये होणार आहे, त्यामुळं त्या सिम्बॉलचा आता जास्त विचार करू नका. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा जुन्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणायची, EA. तर व्हॉट इज दिस, तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मग अशी बघितलं, तसं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. तर एस्पेशली नॉन मेटल्समध्ये कोण जास्त नॉन मेटल हे कळण्यासाठी जास्त उपयोग होतो. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मग अशी बघितली, त्याच्यातून काय कळतं की जसं म्हणून आपण तुलना करताना HCl आणि HFची केली नाही का, आणि असं बरेच एक्झाम्पल्स घेता येतील. उद्या अमोनियामधला NH बॉन्ड आणि वॉटरमधला OH बॉन्ड असं असेल, असे वेगळे तुलना करू शकतो, आणि त्याच्या प्रॉपर्टीजमधला फरक तो सांगताना. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये काय आहे की शेअर्ड पेअर कॅपॅसिटी ऑफ दॅट एलिमेंट टू पुल द शेअर्ड पेअर मोर टुवर्ड्स इट सेल्फ. याची किती कॅपॅसिटी, याची किती कॅपॅसिटी, शेअर्ड पेअर. इथं असं नाही आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इज डिफाइन्ड ॲज एनर्जी गिवन आउट, एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, एनर्जी गिवन आउट when बघा एक्सप्लेन करताना लिहितो म्हणून मी असं, when an आयसोलेटेड गॅशियस ॲटम एलिमेंटल फॉर्ममध्ये, म्हणजे तो सेपरेट पाहिजे, कंपाऊंड फॉर्ममध्ये नको,
आणि गॅसियस पाहिजे, कंडिशन सेम असू द्या तुलना करताना सगळ्यांची, आयसोलेटेड पाहिजे म्हणजे अनकंबाईंड फॉर्म पाहिजे, आणि गॅशियस ॲटम एक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड गेट कन्वर्टेड इंटू आता इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलं तर काय होणार, त्या एलिमेंटचं आयसोलेटेड एन निगेटिव्हली चार्ज आयन एनआयन. जसं की क्लोरीनने इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला आणि Cl मायनस झालं, ब्रोमिनने घेतला Br मायनस झालं. आता मी फ्लोरीन मुद्दाम लिहित नाही, आपण पहिला ब्रॉड ट्रेंड काय आहे ते बघतोय. मग कुठल्या इतर फॅक्टर्समुळं तो ट्रेंडमध्ये जे इन्क्रीजिंग डिक्रीजिंगमध्ये जरा बदल होतो, हे पुढं आपण आता इथून पुढचे लेक्चर्समध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा ब्रॉडली महत्त्वाचे कन्सेप्ट्स आणि जनरल ट्रेंड जो नॉर्मली सगळ्यांना लागू आहे तो बघत आहोत सध्या आपण. किंवा एखादा पिरियड घेतला आपण लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, त्यातले समजा आता सगळे एलिमेंट्स लिहित नाही, सोडियम मॅग्नेशियम नाही का, ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन. समजा फॉस्फरस घेतला नाही का, क्लोरीन घेतला, आता तो घेताना एका वेळेला 3 घेणार, पण एक घेतला तर काय परिस्थिती असं आपण थिअरटिकली काढू शकतो ना. ओके, तर वेन एन आयसोलेटेड गॅशियस ॲटम वेन इट एक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन अँड गेट कन्वर्टेड इंटू ॲनायन, त्यावेळेला वेन एन इलेक्ट्रॉन इज एक्सेप्टेड एनर्जी इज गिवन आउट. तर व्हॉट अमाऊंट ऑफ एनर्जी गिवन आउट, ती त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी. मग मोर एनर्जी गिवन आउट, मोर एनर्जी इफ मोर एनर्जी is given out, more इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे त्या येणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी त्याची कॅपॅसिटी जास्त गिवन आउट, याचा अर्थ मोर अट्रॅक्शन फॉर इनकमिंग इलेक्ट्रॉन. आणि मग आम्हाला फक्त ॲटॉमिक साईजच्या भाषेमध्ये जर विचार केला तर लेस ॲटॉमिक साईज म्हणजेच न्यूक्लियसपासून येणाऱ्या इलेक्ट्रॉनचं अंतर कमी, लेस ॲटॉमिक साईज, मोर अट्रॅक्शन फॉर द इलेक्ट्रॉन अँड मोर एनर्जी इज गिवन आउट. आता टॉप टू बॉटम इन ग्रुप जर विचारात केलं तर याची साईजपेक्षा याची साईज मोठी आहे ब्रोमिनची नाही का, हे छोटं, त्यामुळे याच्या न्यूक्लियस येणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी अट्रॅक्शन जास्त आहे याच्या तुलनेत. त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी ही क्लोरीनची जास्त आहे ॲज कम्पेअर टू ब्रोमिन. त्यामुळे टॉप टू बॉटम इन अ ग्रुप इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, टॉप टू बॉटम इन अ ग्रुप इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी जुन्या भाषेत काय होणार, डिक्रीजेस. एक्झाम्पल क्लोरीन ब्रोमिन घेतलं. लेफ्ट टू राईट समजा फॉस्फरस घ्या, आता फॉस्फरसपेक्षा क्लोरीनची ॲटॉमिक साईज छोटी आहे. ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, माहिती आहे मला प्रिव्हियस लेक्चर्स, पुन्हा सांगतो आहे, ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ॲटॉमिक साईज डिक्रीज झाला याचा अर्थ काय होणार, बरं येणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी न्यूक्लियस आणि इनकमिंग इलेक्ट्रॉन डिस्टन्स कमी होणार. त्यामुळे फॉस्फरसचं जे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे, तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ क्लोरीन विल बी मोर दॅन दॅट ऑफ फॉस्फरस. तर लेफ्ट टू राईट इन अ पिरियड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी increases, टॉप टू बॉटम इन अ ग्रुप इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिक्रीजेस, एवढं माहीत असावं. जसं हे आता मी जेवढे सोपे एक्झाम्पल्स घेऊन सांगितले, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, त्याच्या आधी इलेक्ट्रॉन अफिनिटी, मेटॅलिक प्रॉपर्टी, अशा प्रॉपर्टीज आपल्याला पहिल्यांदा एवढा अभ्यास जेवढा आत्ता झाला तेवढा व्यवस्थित झाला असेल पहिल्या लेक्चरपासून बघून, की एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन्सच्या फॉर्ममध्ये घेतलं की यातले आणखी बारकावे, आणखी काही एक्सेप्शन्स, जसं एक्सेप्शनचा एक उल्लेख केला की फ्लोरीन, त्याप्रमाणे मग क्लोरीनपेक्षा जास्त पाहिजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी फ्लोरीनची, पण नाही आहे, त्याला काहीतरी एक्स्ट्रा कारण आहे. मग ते आपण आता बघणार. मग असे एक्सेप्शन्स वगैरे काय आहेत ते, स्पेशल रूल्स, एक्सेप्शन्स, त्याच्यामध्ये कुठले इतर फॅक्टर्स, शिल्डिंग इफेक्ट असेल, त्यानंतर इनर्ट पेअर इफेक्ट असेल, टू स्मॉल द ॲटॉमिक साईज वगैरे, असे फॅक्टर्समुळं काही ट्रेंडमध्ये बदल होतो. मग तो आयनायझेशन एन्थाल्पीमधला ट्रेंड असेल, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा ट्रेंड असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड असेल, ते सगळ्या गोष्टी मग इथून पुढं आपण बघणार. तर आत्तापर्यंत जे झालं ते प्लेन जे केमिस्ट्री आहे ती व्यवस्थित झाली की पुढच्या गोष्टी सोप्या आणि इंटरेस्टिंग वाटायला लागतात.